मी अनुष्का आजच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज इतका कसा म्हणायला गेलं तर खूप महत्त्वाचा विषय घेऊन आज तुमच्याशी पॉडकास्टमध्ये बोलणार आहे. विषय आहे झोप. तर अनेकदा आपण अनेक गीतं ऐकतो, मुझे नींद ना आए किंवा करवटे बदलते रहे, आणि ॲक्च्युली लाईफमध्ये ही गाणी ऐकायला कितीही भारी वाटत असलं तरी पण निद्रा देवी जर प्रसन्न झाली नाही किंवा झोप आली नाही तर काय नेमके शरीरावर त्याचे परिणाम होतात, किंवा झोप येणं शरीराला किती आवश्यक आहे, झोपेमध्ये नेमके काय बदल शरीरात घडतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आयुर्वेदाचार्य डॉक्टर मानसी आपल्या सोबत आहेत आणि डॉक्टर मानसींकडून आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. डॉक्टर मानसी या आयुर्वेदात पारंगत आहेत. आयुर्वेद हे त्यांचं पॅशन आहे आणि आयुर्वेदाच्या प्रसारासाठी त्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोफत व्याख्यानं सुद्धा देतात. त्या स्वतः ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर यामध्ये पारंगत आहेत. फ्लॉवर रेमेडी त्या उत्तम जाणतात. टॅरो कार्ड रीडर आहेत आणि गायनही छान करतात. तर अशा चतुरस्र व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर मानसी आज आपल्या झोपेविषयीच्या सगळ्या शंका आज दूर करणार आहेत. नमस्कार. आज आपल्या शो मध्ये डॉक्टर मानसी आलेल्या आहेत आणि डॉक्टर मानसी आपल्याशी झोप या आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावरती गप्पा मारणार आहेत. मानसी, तुमचं खूप मनापासून स्वागत. आणि अतिशय जवळचा विषय आहे की गाणी ऐकताना खूप छान वाटतं, मुझे नींद ना आए किंवा करवटे बदलते रहे, पण ऍक्च्युली आयुष्यामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा कुठेतरी त्या झोपेचं महत्त्व जाणवायला सुरुवात होते. तर सगळ्यात पहिले मला सांगा की झोप म्हणजे नेमकं काय, ती कशी येते? झोप म्हणजे काय? थोडक्यात आपण बघायला गेलो तर आपण रात्री जेव्हा दमून घरी येतो किंवा दिवसभराचा जो आपला ताण असतो तेव्हा मग आपण आपले डोळे बंद झाले की आपण झोपतो. असं आपण एक जनरलाइज्ड व्याख्या करतो की झोप म्हणजे काय, की इट्स अ रिलॅक्सेशन प्रोसेस. आयुर्वेद काय म्हणतं की निद्रा, ब्रह्मचर्य आणि आहार हे आपल्या आयुष्याचे 3 स्तंभ आहेत. म्हणजे आपली ट्रायपॉड कसं असतो बघ ना, की त्याच्यावरती आपण कसं उभं ठेवतो किंवा ती पायी असते त्याच्यावर मडकं कसं ठेवतो, तसं हा आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ आहे. जर आपल्याला झोप आपली शांत लागली तर आपलं आरोग्य उत्तम राहतं, बिकॉज इट इज अ मेन पिलर ऑफ अवर लाईफ. पण तू जसं म्हणालीस तसं की सध्याचं रुटीन इतकं डिस्टर्ब असतं की या झोपेच्या वेळा बदलतात, नाईट शिफ्ट असतात, मग झोपेचे प्रकार वेगवेगळे होतात. जनरली क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट येतो ना तेव्हा मी त्याला पहिले जेव्हा विचारते झोप लागते का हो, म्हणजे एक हिस्ट्री टेकिंग मधला महत्वाचा पार्ट आहे झोप. तर त्या अनुभवातनं काय काय कळलंय की झोपेचे काय काय प्रकार होऊ शकतात. की तोंड उघडं ठेवून झोपणारी लोक, पाय जवळ पोटाजवळ घेऊन झोपणारी लोक, किंवा रात्री अचानक डचकून जागे होणारी लोक, अशी वेगवेगळी प्रकारची झोपेची वर्णनं मिळतात. पण आता झोप म्हणजे ऍक्च्युली कशी प्रोसेस असते ते पहिले सांगते. जेव्हा आपण रात्री आपलं जे अंथरूण आहे तिथे येतो, रोजची आपली ती जागा फिक्स असते ना, त्या जागेवर आपल्याला छान झोप लागते. जेव्हा पहिले आपण आडवे होतो तेव्हा आपलं पहिले ब्लड सर्क्युलेशन रिलॅक्स होतं, म्हणजे डोक्यापर्यंत रक्त पुरवठा व्यवस्थित व्हायला लागतो. आणि आपण जेव्हा असं झोपतो तेव्हा आपण दिवसभर काय काय झालं हे सगळं आठवतो, किंवा काय गोष्टी शक्य झाल्या, काय गोष्टी शक्य नाही झाल्या, ह्या सगळ्याचं आपण एक मेमराईज करत असतो की अरे मला हे जमलं, हे नाही जमलं. आणि जेवढा ब्रेन आपला दिवसभर ऍक्टिव्ह नसतो ना तेवढा त्या झोपेमध्ये ऍक्टिव्ह असतो. म्हणजे शरीर, मन झोपतं पण ब्रेन ऍक्टिव्ह असतो. बघ, आपलं मन हे आहे सॉफ्टवेअर आणि आपला ब्रेन आहे हार्डवेअर. सो सॉफ्टवेअर जी सूचना देतं त्यावरनं तो ब्रेन काम करत असतो. सो जर आपण मन नियंत्रणात ठेवलं, मनातले विचार नियंत्रणात ठेवले, तर आपल्याला झोप शांत लागू शकते. झोपेच्या फेजेस असतात. आता जेव्हा आपण पहिले आडवं झोपलो की मग आपल्या मनामधले जे पहिले विचार आपल्याला सगळे आठवतात. विचार आठवल्यानंतर मग आपले सगळे मसल रिलॅक्स होतात. पहिले मसल रिलॅक्स झाले तेव्हा आपले जेव्हा डोळे बंद असतात तेव्हा आपल्या डोळ्यातली जी बुबुळं असतात आपली, ती मुव्हिंग नसतात, ती शांत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये ते रिलॅक्स असतात. हार्मोन सिक्रेट होतात, रिपेअरिंग करण्यासाठी जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या तिथे सुरू होतात. म्हणजे बघ, मसल लूज होतात ना. म्हणजे आता आपण बघतो की आपल्या तोंडातनं जे ती फेज असते तेव्हा काही जणांच्या तोंडातनं लाळ गळते, ती तेव्हा गळते की म्हणजे इट्स अ फर्स्ट फेज की त्याच्यामध्ये आपल्याला झोप लागायला सुरुवात झाली. सेकंड फेज काय होते की आपल्या डोळ्यांची जी बुबुळ असतात ती एकदम रॅपिडली फिरतात इकडून तिकडे असं, आणि मग तेव्हा आपल्याला स्वप्न दिसायला सुरुवात होते. की म्हणजे ती आपली डीप स्लीप असते
की म्हणजे ज्या गोष्टी आपण डेली रुटीन मध्ये पूर्ण नाही करू शकलो त्या तेव्हा पूर्ण होतात. लाईक आपल्याला भूक लागली असेल, काही आवडीच्या गोष्टी खायच्या असतील तर त्या तेव्हा दिसतात. किंवा पित्त प्रकृतीचा व्यक्ती असेल तर आग दिसतं, किंवा कफ प्रकृतीची व्यक्ती असेल तर पाणी दिसतं, किंवा वातज व्यक्ती असेल तर आकाश दिसतं. म्हणजे असं प्रत्येकाच्या दोषानुसार स्वप्न त्याला पडतात. म्हणजे ती त्याची डीप स्लीप आहे की तेव्हा इट्स गुड फेज की तेव्हा बॉडीचं रिपेअरिंग स्टार्ट झालेलं, डिटॉक्सिफिकेशन सुरू झालं. मग ह्या फेजेस ज्या आहेत त्या जनरली 4 ते 5 वेळा घडतात. आणि मग त्यातनं आपण म्हणतो ना की आपल्याला शांत झोप लागून आपण सकाळी कोणीही न उठवता उठतो, आपल्याला फ्रेश वाटतं. म्हणजे ही खरी झोप की स्वतःहून जाग आली पाहिजे आपल्याला. उठता म्हणजे कोणी उठवायची गरज नाही. उठल्यावर आपल्याला एनर्जेटिक वाटलं पाहिजे, कारण जो दिवसभराचा ताण असतो, क्षीण असतो, तो घालवण्याची प्रोसेस म्हणजे झोप, निद्रा. आणि आयुर्वेद असं म्हणतो की जेव्हा आत्मा आणि मन ह्यांचा जो कॉन्टॅक्ट आहे तो आणखीन गाढ होतो तेव्हा आपल्याला झोप लागते. म्हणजे इट्स लाईक अ प्रोसेस की तेव्हा बाकीचं सर्व्हिसिंग ऑफ द बॉडी सुरू असतं, पण मन आराम करत असतं, पण ब्रेन इज वर्किंग. सो त्या ब्रेन आपला इतका जागृत असतो ना, ही इज लाईक ते मोशन डिटेक्टर कसं असतं बघ ना, की तो आपल्याला अवेअर करत असतो की ह्या गोष्टी तुला करायच्या आहेत, ह्या तू केल्या नाहीयेस. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला काही ध्यास आहे, काही गोष्टी गोल अचीव करायचे, तर मग त्याला झोप येत नाही, कारण त्याला त्या गोष्टी मिळवायच्या असतात. किंवा एखाद्याने काही आपल्याला हर्ट केलंय तर मग आपण म्हणतो ना की मला वाईट वाटलंय, मग तेव्हा झोप येत नाही. किंवा एखाद्या मनोविकाराचं लक्षण म्हणून झोपेकडे बघितलं जातं अनिद्रा. आता काही लोकांना काय वाटतं, आठवड्यातनं 2 दिवस झोप आली नाही तरी त्यांना वाटतं की मला इन्सोमनिया झाला. असं नाहीये. सलग ही फेज जर तुमची 2 ते 3 महिने राहिली तर तो इन्सोमनिया असतो. असं काही लगेच हा त्रास होत नाही. आता हे त्रास होण्यापाठी आपली सायकोलॉजी खूप महत्वाची आहे की म्हणजे आपल्याला का झोप येत नाही. आता बघ, ब्रेस्ट फिडिंग मदर्स असतात, त्यांच्यामध्ये झोप न येण्याची कारणं वेगळी आहेत ना. लहान मुलाला एवढ्या वेळा दूध पाजणं हे त्या आईचं कर्तव्य असतं. त्याच्यासाठी ती उठते, त्याला दूध देते, मग तिच्या झोपेचा पूर्ण गोंधळ होतो. मग ती झोप येत नाही ती नॉर्मल आहे की म्हणजे तेव्हा तिला झोप येत नाही, तिला खरी झोप नॅचरली येते पण ती झोपू शकत नाही. किंवा दिवसभर ती आई दमलेली असते म्हणून तिला खरी झोपेची गरज असते. मग तेव्हा जर फॅमिली सपोर्ट मिळाला तिला तर शी कॅन टेक रेस्ट प्रॉपरली, कारण तिच्यासाठी तर खूप महत्वाचं आहे झोप घेणं. कारण म्हणून आपण सुतिका परिचर्यामध्ये बघ ना, त्या आईला 2 महिने काही इतर काम करायला देत नाही, फक्त आराम करायचा, आराम, बाळाला दूध द्यायचं आणि आराम करायचा असं. पण ह्या घाईघाईच्या रुटीन मध्ये ते शक्य होत नाही आणि मग पुढे स्त्रियांमध्ये त्रास सुरू होतात, इन्सोमनिया किंवा हे प्रकार वाढतात. तर वेळीच जर त्यांनी ह्या काही गोष्टींची काळजी घेतली तर मग काही त्रास होत नाही. आता वय जसं वाढतं तसं शरीरातला वात वाढला, जसा वात वाढला तशी झोप कमी होते. तू बरेच वेळा ऑब्झर्व कर की जे वार्धक्य म्हणजे आता अबाउट 60 जे लोक आहेत त्यांना झोप फार कमी आहे. म्हणजे ते 4 तासच झोपतात, पहाटे 5ला जाग येते, 6ला जाग येते, आणि मग तेव्हापासून त्यांची ती झोप कमी होत जाते, म्हणजे डिस्टर्ब होते. सो ही अशी झोप जी आहे ती सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे. आणि जर तुम्ही शांत झोप घेतली तर तुमचं आरोग्य उत्तम राहतच. पहिल्यांदा झोपल्यानंतर नेमकं शरीरात काय घडतं? जसं मी म्हंटल की झोपण्याच्या ज्या फेजेस आहेत की आपण जेव्हा झोपतो ना तेव्हा पहिले आपलं बॉडी चेक करतो की प्रत्येक ऑर्गन कडनं डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित होतंय का. म्हणजे आता लिव्हर ह्या ऑर्गनचं महत्वाचं कार्य काय की आपलं पचन, स्त्राव सगळे सोडणं किंवा डिटॉक्सिफिकेशन करणं. किडनी मधनं वॉटर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे जे काही टॉक्झिन्स आहेत ते बाहेर पडणं. ही सगळी प्रोसेस शरीरात सुरू असते. रिपेअरिंग ऑफ युअर सेल्स, काही जखमा आहेत त्या भरण्यासाठी काय तिथे प्रोसेस हवी. म्हणजे हे सगळं झोपताना म्हणजे झोपल्यानंतर घडतं, कारण शरीराला दिवसभर वेळ कुठे असतो. म्हणजे ब्रेन तेव्हा जे ब्लड सर्क्युलेशन असतं, जेव्हा आपण चालतो किंवा बोलतो तेव्हा सगळा ब्लड फ्लो तिथे जात असतो ना. पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले मसल रिलॅक्स असतात, त्यामुळे तेव्हा ब्लड फ्लो आपला तिथे जात नसतो. तो ह्या सगळ्या ऑर्गन्स कडे तो डबल होऊन तिथेला ती ऍक्टिव्हिटी सुरू होते, रिपेअरिंग ऑफ युअर मसल्स. किंवा आपण जे म्हणतो ना की स्ट्रॉंगनेस आपल्याला मिळण्यासाठी जे काही आपण म्हणतो ना, बाळ जे लहान बाळ असतं तेव्हा आपण म्हणतो की हा त्याला झोपू द्यायचं, शरीर कंबू दे त्याला. म्हणून ते तेल पाण्यावरती बाळ वाढतात ना, म्हणजे दुपारी झोपतात, त्यांची ताकद जितकी झोपतील तितकी गुटगुटीत होतात. हा राईट. सो त्यांना शांत, त्यांची एक साईन असते बघ ना, बाळ शांत झोपलेलं म्हणजे हात असते बघ ना मुठी वळवून की आपण म्हणतो येस
त्याला छान चांगली झोपलंय, झोप लागली आहे. सो हे प्रत्येकाच्या लाईफ मधल्या फेजवर, म्हणजे आता बघ, लहान मुलांची झोप वेगळी, हो. तारुण्यातली झोप वेगळी, वार्धक्यातली झोप आणि वेगळी, वेगळी अशा ह्या प्रोसेस असतात की झोप का महत्वाची आणि किती तास, असं तू विचारलंस. तर मिनिमम 5 ते 6 तास तरी झोप हवीच, हो. कारण त्याच्याशिवाय त्या 3 सायकल्स त्याच्यात पूर्ण होत पूर्ण नाही. होत नाही. म्हणजे आपले मसल रिलॅक्सेशन असू दे, हे सगळं त्या फेजेस मध्ये पूर्ण होत असतं. तर क्वांटिटी, म्हणजे मी म्हणते अवर्स मोजण्यापेक्षा क्वालिटी ऑफ स्लीप हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही किती वेळ झोपताय याच्यापेक्षा तुम्हाला झोप कशी लागते. एखाद्या माणसाला 3 तास तो जरी झोपला ना तरी ताजा तवाना असतो. एखाद्या माणसाला 6 तास झोप लागली तरी तो फ्रेश नसतो. त्यामुळे तुम्हाला झोप किती वेळ झोपताय याच्यापेक्षा किती वेळाची झोप शांत लागली हे अत्यंत महत्वाचं आहे. आता जर रात्री तुमचं जेवण जे आहे जवळपास तुम्ही जर 7ला जेवलात, आता ते शक्य नाहीये, पण 8ला तरी मिनिमम तुम्ही जेवायला सुरुवात केली तर तुमची पचनाची प्रोसेस ही साधारण 2 तासांनी पूर्ण होते, म्हणजे 8 ते 10. सो आपण 11ला झोपलो तर डिटॉक्सिफिकेशन वेळेवर सुरू होतं, पण आजकाल जेवणाची वेळच 11 झाली. तर मग शरीराला डिटॉक्सिफिकेशनला वेळ कधी मिळणार आहे आणि मग ती झोप कशी येणार. कारण बघ, आपण जेव्हा भरपेट जेवतो ना दुपारी, पण बघ ना आता अगदी डोळ्यावर झोप आली असं म्हणतो ना आपण, कारण शरीर संतृप्त होतं, गृहण चिकित्सा होते. आपल्याला कोणी जर मस्त अंगाला तेल रगडलं, दिवाळीला आपण कसं उठणं लावतो आणि मग आपल्याला असं वाटतं अरे आता बाहेर जाऊन झोपू छान. सो ते अभ्यंग केलं की शरीराचे आपले मसल रिलॅक्स होतात, मन आपलं रिलॅक्स होतं आणि आपल्याला आपोआप झोप लागत असते. आणि झोप लागल्यावर आपल्यातला सत्व गुण वाढत असतो. म्हणजे आपल्यामध्ये 3 गुण आहेत, रज, तम आणि सत्व. तर सत्व गुण हा सगळ्यात चांगला आहे आपल्याला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी. तर तो आपल्या झोपेमुळे आपल्यातला खरं तमोगुणी निद्रा असते, म्हणजे अंधार झाला म्हणजे तम, आणि पण ती झोप आपली फ्रेश चांगली झाली तर मग आपल्यातला सत्वगुण वाढतो. म्हणजे तमोगुणामुळे निद्रा येते आणि सत्वगुणामुळे जाग येते आणि तेव्हा आपली ती झोप पूर्ण होते. आता बऱ्याच लोकांना झोपच येत नाही, मग मध्ये मी त्यांना काय काय एक्सरसाइज सांगितलेली की तुम्ही डोळ्याच्या पापण्या ज्या आहेत त्या वर खाली करा, म्हणजे काय काय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज द्यायला लागतात. की तुम्ही एखादं मंद म्युझिक ऐका, म्हणजे म्युझिक वरनं असं आठवलं की आपण लहानपणी बाळाला अंगाई गातो. एक मिनिट, हे आपण एंडला घेणार आहेत झोपेच्या एंडला उपायांमध्ये ते घेऊया. मग तू नेक्स्ट प्रश्न विचारते मी. बघ आता तू इतकं छान सांगतेस की सगळं छान संतृप्त झालं की मग आपोआप आपल्याला झोप यायला लागते. आता अतिशय कळीचा मुद्दा आहे, आता जर माझ्यासारखे शिफ्ट मध्ये काम करणारे वर्षानुवर्ष की पहाटे जाणारी आहेत आणि रात्री उशिरा काम करणारी आहेत, तेव्हा कुठेतरी दुपारी अशी डुलकी यायला लागते. आणि आता खूप ऐकलं जाते, आता खूप व्हॉट्सअप ग्रुप किंवा आणि काही सोशल मीडियावरती खूप गोष्टी फिरतात, त्यामध्ये असं आहे की दुपारी झोपू नका. तर ह्याच्याविषयी सांग. ऍक्च्युअली दिवा स्वाप हा आयुर्वेदामध्ये वर्ज्य सांगितला, म्हणजे दिवा स्वाप म्हणजे दुपारी झोपणं. पण तो कोणासाठी आवश्यक आहे, तर गर्भिणी महिला, वृद्ध व्यक्ती ह्यांनी दुपारी जरूर झोपावं अर्धा तास तरी, म्हणजे अशक्तपणा त्यांनी दूर होतो. कारण झोपण्यामुळे आपले मसल्स परत ऍक्टिव्ह होतात ना, त्यांचं रिलॅक्सेशन होतं. पण जनरली दुपारी झोपू का नाहीये, तर त्यांनी आपल्या शरीरातला कफ प्रकोप होतो. कफ वाढला, वजन वाढलं, म्हणजे या दोन्ही एकमेकांना जोडणाऱ्या फेजेस आहेत. बऱ्याच पेशंटचं दुपारी झोपले म्हणजे रुटीन छान असतं, पण दुपारी 1-2 तास झोपले की त्यांचं डोकं दुखतं किंवा त्यांना काही असं आपण म्हणतो ना नॉशियाटिक फिलिंग येतं किंवा ड्राउझीनेस, तंद्रा एक असते. पण वामकुक्षी घ्यायला सांगितलं. वामकुक्षी म्हणजे नेमकं काय? आता वामकुक्षी म्हणजे काय की जेवण झाल्यावरती आपण साधारण थोडं रिलॅक्स झालो 15-20 मिनिटं, लगेच जेवण झाल्यावर झोपायचं नाही. म्हणजे हे मी पहिले नोट करते की त्यांनी ऍसिड रिफ्लक्स होतो, कारण ते तुमचा आमाशय इथे आहे आणि तुम्ही झोपलात की जे जेवलेलं आहे ते सगळं बाहेर येतं, गड होतो किंवा अन्न तसंच्या तसं इथे लागतं. म्हणजे जेवण झाल्यावर तर लगेच अजिबात झोपायचं नाही. 15-20 मिनिटांनी जेवण झाल्यावर, दुपारी ऊन खूप असतं ना, तापलेलं असतं, म्हणून एक रिलॅक्सेशन म्हणून 15 मिनिटं डाव्या कुशीवर आपण जे झोपतो त्याला वामकुक्षी म्हणतात. की डाव्या बाजूला 15 मिनिटाची वामकुक्षी, जिथे आपलं हृदय असतं डाव्या बाजूला. सो आपण असे जेव्हा झोपतो तेव्हा आपलं म्हणजे तिथला ब्लड फ्लो वाढतो पचनाच्या वेळेला, आणि त्यामुळे वामकुक्षी सांगितलेली की तुम्ही जरूर घ्या.
की त्याने तुम्हाला फ्रेश वाटतं, आपण एनर्जेटिक होतो. आणि याचं उदाहरण म्हणजे दुपारची शाळा असते तेव्हा बघ ना, बाई शिकवत असतात आणि तेव्हा दुपारी जर जेवण झालेलं हो, असेल लंच नंतर तर तेव्हा लगेच एक डुलकी येते. पण तेव्हा काय होतं, ती डुलकी का जाते याला कारण पण काय आहे, की जी झोपेची पहिली स्टेप आपण म्हंटल की जेव्हा आपले मसल एकदम रिलॅक्स होतात, त्यावेळी आपले म्हणजे डोळ्यांची जी बुबुळ असतात ती स्थिर असतात ना, ती हलत नसतात. त्यामुळे त्यावेळेला आपले मसल रिलॅक्स झाल्यामुळे ती डुलकी जाते, मसल स्टिफ नसतात. सो आपण त्या फर्स्ट फेज मध्ये पोहोचलेलो असतो गाढ निद्रेच्या, पण आपल्याला जाग पटकन येते. आणि का जाग काय येते, कारण आपला ब्रेन ऍक्टिव्ह असतो. आपण झोपलो असलो तेव्हा आपलं मन शांत असतं, पण ब्रेन इज ऍक्टिव्ह. नाही तर आपल्याला कळलं असतं, आपण त्या फेज मध्ये असतो की आपल्याला इतके गाढ झोपलेलो असतो की आपल्याला बाहेर किती आवाज झाला तरी त्यावेळेला कळत नाही. पण मोठा आवाज झाला तर ब्रेन जागा असतो ना आपला, म्हणून आपण लगेच उठतो बेल वाजल्यावर. काही जण सांगतात बघ ना, आमची झोप खूप ऍक्टिव्ह आहे, की आम्हाला लगेच जाग येते. म्हणजे बेल वाजली तरी खुट्ट झालं तरी आम्हाला लगेच कळतं, एकदम त्यांची झोप अलर्ट असते, त्यामुळे त्यांना लगेच जाग येते. पण काही जण कुंभकर्णासारखे झोपतात की त्यांना काहीही झालं तरी जाग. सो दे आर लकी पीपल. कधीही पडल्या पडल्या झोपलं म्हणजे काय सुखी प्राणी आहे बाबा, पडल्या पडल्या झोप लागते, बाकी त्याची मीमांसा काही असो, पण हे खरंच झोप येणं हे सगळ्यात मोठं सुख आहे. कारण जेव्हा झोप येत नाही तेव्हा तुम्ही कितीही प्रकार करा, म्हणजे तुम्ही पायाला तेल लावा, काही करा, त्यावेळेला झोप येत नाही. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण स्त्रियांमध्ये आहे, म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. मला तेच विचारायचं होतं की पुष्कळदा असं ऐकलं जातं की हार्मोनल इम्बॅलन्स झालं की स्त्रियांना, म्हणजे विशेषतः 45-46 नंतर किंवा 50च्या जवळपास यायला लागले की झोप कमी होते, ही तक्रार कायम ऐकली जाते. तर हे कितपत खरं? 45 ही फेज कशी आहे माहितीये का, मेनोपॉजच्या आपण जवळ जात असतो, हार्मोन्स बदलतात, इस्ट्रोजन लेवल सगळ्यांची वर खाली, किंवा प्रोजेस्ट्रॉन, किंवा सगळ्यांचा आपल्या शरीरामध्ये बदल व्हायला लागतो. म्हणजे आईच्या मनामधले तेव्हा प्रश्न वेगळे असतात, की आता आपली घरट्यातली पिल्लं उडून जाणार आहेत का, पुढचं काय, एक एजिंग प्रोसेस सुरू झालेली असते. प्रत्येक स्त्रीला ती मनातनं थोडं डिस्टर्बन्स असतं ना, तो त्या गोष्टीचा विचार. कारण माणूस हा ऑलवेज त्याच्या पुढचा विचार करतो, पाठचा विचार नाही करत, पुढे कसं होणार, काय होणार. आणि मग हे प्रश्न त्यांच्या मनात आपोआप निर्माण होतात. म्हणजे मग तिला रडायला येतं पटकन हार्मोनल इम्बॅलन्समुळे. मग कोणी एवढंसं जरी बोललं ना तरी ते तिच्या मनात अगदी राहतं की हा मला असं बोलला, हा विचार राहते की आता मी त्याच्यावर कसं ओव्हरकम करू. कारण ब्रेन इज ऑलवेज प्रोटेक्टिंग अस. ब्रेनचा विचार काय असतो की तो आपल्याला छान दाखवत असतो की मला हे स्टँड घेऊन इथे असं परफेक्ट राहायचंय. त्याच्यासाठी ब्रेनचा काय प्रयोग असतो की आपल्या माइंडला त्याला सुचवायचं असतं, मनाला, की तू कसं ऍक्ट कर, पण कधीही घाईने निर्णय नाही घ्यायचाय त्यासाठी. मग अशा वेळी जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स जेव्हा होतो आणि झोप येत नाही, तेव्हा त्या स्त्रिया खूप डिस्टर्ब होतात. मग त्यांचं बीपी फ्लक्च्युएटिंग व्हायला लागतं, मग उच्च रक्तदाब निर्माण होतो, त्याच्यानंतर सुरकुत्या चेहऱ्यावर वाढायला लागतात, डार्क सर्कल्स येतात, पायाची जळजळ होते, पायामध्ये गोळे यायला सुरुवात होते. कारण काय की वातप्रकोप झाला ना. जर तुम्ही जागरण केलं तर वातप्रकोप होणार आहे, म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स आहे त्याच्यात वातप्रकोप, म्हणजे मग थायरॉइडची सुरुवात. म्हणजे हे एकमेकांशी को लिंक्ड असतं. म्हणजे झोप न येणं हे वाईट आहे, आणि ते येण्यासाठी त्या अतोनात प्रयत्न करतात. जे कोणी हा चहा प्या, ते चहा प्या, तरी पण त्यांना झोप येत का नाही, कारण त्यांचं मन डिस्टर्ब आहे, त्यांचं मन शांत असायला हवं. आज तू पण विचार करून बघ की जेव्हा आपण दुपारी पण आपल्याला झोप येतो, एक तर शरीर इतकं दमलं पाहिजे की आपल्याला झोप येते. ती एक राणीची गोष्ट असते बघ ना, की त्या राणीला त्या म्हणजे बेडवर झोपायची सवय असते, तर तिला ती झोप येत नसते. पण एक जी दुसरी बाई असते की जी दिवसभर राब राबते, ती पडल्या क्षणी झोपते. तर म्हणजे इट्स अपॉन अवर बॉडी, की आपण आपल्या बॉडीला कसं कॅरी करतोय, की आपल्याला त्यांनी झोप का आली पाहिजे, की दिवसभर असं काहीतरी तरी कष्टाचं काम आपण करायला पाहिजे. जर नुसतं बैठं काम करतोय, नुसता टीव्ही बघतोय, मोबाईल सर्चिंग करतोय, तर झोप कशी येईल. म्हणजे आता 5 ते 6 तासाची झोप, व्यक्ती परत्वे या गोष्टी बदलत राहतील, पण नॉर्मली 5 ते 6 तासाची झोप शरीराला हवीच आहे. बरं, आता जेव्हा तुझ्याशी ह्या विषयावरती डिस्कशन करायचं असं मी म्हटलं, तेव्हा एक गोष्ट जी वारंवार आमच्याही घरात घडते, तर त्याचा एक प्रश्न आहे की झोप येत नाही म्हणून मी मोबाईल बघतो, का मोबाईल बघते म्हणून झोप येत नाही, नेमकं काय?
बघ, जेव्हा काही व्यक्ती खूप डिस्टर्ब असतात ना, हा. की म्हणजे ज्यांना अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, हम्म. की त्यांच्या मनामध्ये ना वाईट वाईट विचार येत असतात. म्हणजे इट्स लाईक मला हा व्याधी तर झाला नाहीये ना, मग माझ्या बरोबरच हे का घडतंय, मग मला स्वप्नात असं का दिसलं, म्हणून मग त्या विचारांमुळे ना त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह हार्मोन्स स्त्रवत असतात. मग माणूस त्यावेळी काहीतरी सेफर साईड, आपण तलावामध्ये बुडत असू तर आपण कसं काठाचा आधार घेतो, करेक्ट. तसं ते सर्फिंग करताना छान गोष्टी बघतात, कुठल्या तरी छान गोष्टी इन द सेन्स काहीतरी त्यांना आवडणाऱ्या. सिरियल मध्ये त्यांचं मन गुंततं, किंवा आपण त्या विश्वात जातो ना, की त्या सिरियल मधल्या मुलीने काय केलंय किंवा हिरोईन काय करते, मग त्यांच्या मनातले ते निगेटिव्ह विचार कमी होतात. जनरली तसं होऊन मग ते बघतात, पण मग ते ऍडिक्शन होतं ना. म्हणजे हा उपाय नाहीये त्या निगेटिव्ह विचारांना घालवण्यासाठी, पण जनरली लोक ते सर्फिंग करतात की त्यांचा वेळ छान जातो, त्यांना बरोबर. छान वाटतं. म्हणजे ह्याचं उदाहरण म्हणजे चॉकलेट खाल्ल्यावर कसं वाटतं, किंवा कॉफी प्यायल्यावर कसं वाटतं, चहा प्यायल्यावर कसं वाटतं, तसं ते सर्फिंग करताना आपल्याला थोडक्यात वाटतं आणि त्याचं ऍडिक्शन होतं. पण त्यामुळे हळूहळू झोप उडतेच. कारण नेमकं काय होतं ते, कारण आपण तेव्हा आनंदी होतो ना, हार्मोन्स चांगले स्त्रवतात. ऑक्सिटोसिन जेव्हा स्त्रवतं तेव्हा ते झोपेचं हार्मोन स्त्रवायला पाहिजे, ते स्त्रवतच नाही. आणि उलट आपला ब्रेन विचार करायला लागतो, वाव या गोष्टी किती छान आहेत, अजून आपण ह्यातनं काहीतरी नवीन करायला पाहिजे. मग आपण विचार करतो की आपण काय करायला पाहिजे ह्याच्यामध्ये, आणि मग ती झोप उडतेच पूर्ण. सो मोबाईल खरं म्हटलं तर झोपायच्या वेळेच्या 15 ते 20 मिनिटं आधी दूरच ठेवायचा, कारण त्याचे व्हायब्रेशन चुकीचे असतात ना. सो आपण जिथे झोपतो ते आपली जी गादी बेड आहे तो क्लिअर स्वच्छ हवा, त्याच्यावर दिवसभराचा पसारा पडलाय नाही. जेवायला बेडवर बसायचं नाही, किंवा आपण जिथे जी जागा आहे आपली झोपायची तिथे ऑफिसचे कामाचे काही पत्रक काही नाही ठेवायचं, ते सगळं खोलीच्या बाहेर. त्यामुळे जी झोपायची जागा आहे ती स्वच्छ हवी. तिथे आपण फोन लांब ठेवायचा, म्हणजे त्या व्हायब्रेशनचा त्रास ऍक्च्युली सगळ्यांसाठीच अवघड आहे, कारण सकाळी उठल्यावर पहिले काय बघितलं जातं, अरे मोबाईल बघितला जातो, की काय मेल आल्यात, काय म्हणजे मेसेजेस आले. कामाच्या दृष्टीने ते केलं जातं, पण एक सवय लावून घेतली, म्हणजे मलाही लावायला लागेल पण ते कठीण असतं, पण हे केलं, ज्यांना झोप येत नाही त्यांनी तरी हे करायलाच पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तू म्हणालीस की ते स्क्रीन जो असतो ते ऍडिक्शन आहे ना, ते बघून सुद्धा काही जणांची झोप उडते. म्हणजे आता एखादी सिरियल तुमची रात्री 12 वाजता आहे, तर ते बघण्यासाठी आपण झोप जागं राहतो, की नाही बघायचं, इट्स वाईस वर्सा पोझिशन. पण जनरली मुलांना सवय अशी असते की अभ्यास हे रात्री जागून करतात, म्हणजे 2 वाजता 4 वाजेपर्यंत अभ्यास करतात आणि 4ला झोपतात. पण आयुर्वेद म्हणतं की तुम्ही ब्राह्म मुहूर्तावर उठा ना, म्हणजे तुम्ही 4ला उठून अभ्यास करायला घेतलात, तुमच्या लक्षात चांगलं राहतं, वातप्रकोप होत नाही. तुम्ही रात्री 10ला झोपा आणि 4ला उठा. पण आजच्या जनरेशनला सकाळी लवकर उठता येत नाही, पण त्यांना उशिरापर्यंत जागता येतं. पण तसं नाही केलं तर जास्त फायद्याचं आहे. म्हणजे सकाळी ब्राह्म मुहूर्तावर जर ते उठले, तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा की तेव्हा उठल्यावर तुम्ही जे वाचता ना ते तुमच्या खूप छान लक्षात राहतं. आज जे गायक आहेत ते त्यांची साधना कधी करतात, सकाळीच करतात. एक्झॅक्टली, कारण तेव्हा आवाज खुलतो, आपले सगळे मसल्स ऍक्टिव्ह असतात, आपल्याला स्वतःवर एक विचार करायला छान वेळ मिळालेला असतो. सो ते खूप महत्वाचं आहे की तुम्ही ब्राह्म मुहूर्तावर उठणं हे अतिशय महत्वाचं आहे, की रात्री वेळेत झोपणं आणि सकाळी लवकर उठणं. म्हणजे सूर्योदय जो होतो ना, म्हणजे तेव्हा आपण उठलो की आपली पचनशक्ती पण चांगली होते. म्हणजे सूर्योदयापासनं आपण जेव्हा 12 वाजतात साधारण, तेव्हा पचनशक्ती एकदम हाय लेवलला असते, म्हणजे तेव्हा आपलं पचन चांगलं होतं. आणि जसा सूर्यास्त होतो तशी पचनशक्ती कमी होते, आणि म्हणून वेळेवर जेवायचं. जर तेव्हा वेळेवर जेवलो तर झोप पण चांगली येणार आहे, कारण ही सगळी सायकल आहे ना. जर आपण सायकलच्या ट्यूब मध्ये हवा भरली नीट आणि मग पायडल्स मारले तरच आपली ती सायकल पुढे चालणार आहे ना. सो झोप येण्यासाठी ह्या सगळी तयारी आधीपासून करायला हवी, तर झोप शकते. जसं डॉक्टर सांगतात लवकर झोपा, मग सल्ला देतात की लवकर झोपलं पाहिजे, पण प्रॅक्टिकली शक्य होतं का रात्री 10-10:30ला झोपणं? आणि ते झोप येण्यासाठीचे उपाय तर आपण शेवटी डिस्कस मध्ये घेणारच आहोत, पण मग 10ला झोपणं आणि किती तासांनी उठणं, हे सगळ्या गोष्टी कशा ठरवल्या जातात? बघ, साधारण प्रत्येकाची झोपेची एक स्टाईल वेगळी आहे. प्रत्येकाच्या झोपायच्या वेळा पण साधारण ती 10:30 ती 11ची वेळ हवी. आता एखाद्याची नाईट शिफ्ट आहे तर तो काय रात्री 11ला झोपू शकत नाही, तो नाईट शिफ्ट करून येणार आणि मग तो दिवसा झोपणार आहे. पण जनरली आपण असं आपल्याकडे ऑफिस टायमिंग बघितले तर ते 8 पर्यंत ऑफिस आपली पूर्ण होतात. म्हणजे घरी येऊन जेवून साधारण 10ला एखादा व्यक्ती जरी घरी आला तरी व्यवस्थित जेवला तरी 11 ते 11:30 पर्यंत मॅक्झिमम तो झोपू शकतो ना. तर ही वेळ मेंटेन जर केली
तर आपल्या भविष्याच्या दृष्टीने हे खूप चांगलं असतं. म्हणजे आता जरी काही परिणाम दिसले नाही तरी दूरगामी याचे नक्की परिणाम परिणाम नक्की खूप शरीरावर वाईट होणार असतात. आहे. आणि कसं आहे माहितीये का, आज आपली भारतीय संस्कृती काय आहे त्या संस्कृतीला आपण फॉलो केलं पाहिजे. म्हणजे दिनचर्येतला महत्वाचा भाग हा निद्रा आहे. कारण जर तुम्ही निद्रा नीट घेतली तरच तुमच्या पुढची ऍक्टिव्हिटी खूप चांगली होणार आहे. आता झोप आपण म्हणतो की दुपारी घ्यायची नाही घ्यायची हे आपण डिस्कस केलं की दुपारी जनरली झोपू नये. मग रात्रीचाच मेन वेळ आहे ना झोपायला. Correct. तुम्ही शरीराला रिलॅक्स कधी करणार आहात तर रात्री करणार आहात. त्यामुळे रात्रीची झोप अत्यंत महत्वाची आहे. साधारण सकाळी तुम्ही जेवढं लवकर उठू शकाल, म्हणजे 9 वाजायच्या आधी उठलं तर सगळ्यात चांगलं आहे. म्हणजे 7 वाजता, 8 वाजता, 6 वाजता हे एवढं तरी आपण उठलं पाहिजे. कारण सकाळचा कोवळा सूर्यप्रकाशात चालणं पण खूप महत्वाचं आहे. कारण जर पुढे तुम्ही उशिरा उठलात तर तेव्हाही कफाचा प्रकोप होतो आणि मग पुढे तुम्हाला त्रास होऊ शकतात. तर तुम्ही लवकर उठायला सवय लावली तर खूप चांगलं आहे. आणि रात्री लवकर झोपायचं, सकाळी लवकर उठायचं. ऍज अ डॉक्टर म्हणून मी तुला हा प्रश्न म्हणजे की डॉक्टरच सांगतात ना की लवकर झोपा लवकर झोपा, आणि हे प्रॅक्टिकली शक्य नसतं पेशंट्सला. तर म्हणून मग याच्यासाठी सवयच लावून घेतली पाहिजे. तुमच्या रुटीन मध्ये थोडासा बदल. आपल्याला सवय लावण्याशिवाय परिणाम वेगळा सोल्युशन काही नसतं. कारण बऱ्याच वेळेला आपण मुलांना कसं ओरडतो की चला टीव्ही बंद करा, झोपायला चला, सकाळी शाळा लवकर आहे. तसं आपल्याला स्वतःला पण सांगायला लागतं की तुम्ही वेळेवर का झोपणं महत्वाचं आहे. ते झोपलात तर तुमचं उद्याचं रुटीन चांगलं होणार. मानसी, आजी आजोबा जे घरात असतात त्यांच्या तोंडून कायम येतं की मला झोप लागतच नाही, किंवा एकदा एक झोप झाल्यानंतर पुन्हा जाग येते तर पुन्हा झोप लागतच नाही. तर असं का होत असं? जेव्हा आपण म्हणतो की आजी आजोबा असं आपल्याला सांगतात तेव्हा आपण एक बघतो की त्यांची लाईफस्टाईल बदललेली असते. एवढे वर्ष दिवसभर ते काहीतरी रुटीन करत असतात. आता सगळ्याच क्रिया त्यांच्या मंद होतात. चालायला हळूहळू चालायला लागतं किंवा सगळंच त्यांचं अनरुटीन झालेलं असतं ना. म्हणजे पूर्वीसारखा श्रम ते करत नाही. त्यामुळे एक तर झोप कमी होते. दुसरं, वय जसं वाढतं तसं शरीरातला वात वाढतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विचार. त्यांच्या मनामधले विचार थांबत नाहीत. एक भय जे आपण म्हणतो ना की ते त्यांच्या मनामध्ये सतत असतं. म्हणजे काही पेशंट्स मुद्दाम ऑब्झर्व केलेत की त्यांचे चक्र, मी त्यांना सरळ विचारलं की तुमच्या मनामध्ये काय काय विचार येतात मला स्पष्ट सांगा. त्यांनी मला क्लिअरली सांगितलं. असं वाटायचं की आता किती बोनस दिवस आयुष्यात, म्हणजे अबाउट 70 लोकांचं सांगते, किती बोनस दिवस आयुष्यात बाकी आहेत असा विचार करतो. किंवा आता माझा पार्टनर पहिले जाईल का मी पहिले जाईल. मग हा सगळे विचार त्या प्रोसेसमध्ये त्यांच्या मनात सुरू असतात आणि मग ते डिस्टर्ब होतात. तेव्हा मी सगळं रात्री चालतं. हे रात्री चालतं कारण शांततेची वेळ असते ना. सकाळी आपण वेगळ्या विषयांमध्ये गुंततो ना. आपलं मन, म्हणजे आपलं मन इतकं चंचल आहे की आपण लगेच कोणी काही करतंय तर आपण तिथे लक्ष घेतलं की मनाचा विचार मॅनिश होतो, तर तिकडे लक्ष जातं. तर रात्री काय असं शांतता असते, तमाचं अधिक्य असतं ना. मग निगेटिव्ह थॉट्स तेव्हा जास्त येतात. आणि मग एक दुसरा त्रास असतो म्हणजे त्यांना लघवी वारंवार होते रात्री पेशंट. म्हणजे जे शुगर पेशंट आहेत किंवा रात्री वार्धक्यामध्ये युरिनला सतत जायला लागतं आणि मग त्यामुळे त्यांना ती जाग येते. खरं तर शांत झोप लागणार असते, काही सगळ्यांनाच त्रास आहे असं नाही, पण ह्या लघवीला जायला लागल्यामुळे ते उठतात आणि मग झोप येत नाही. काही जणांची झोप पटकन पूर्ण होते. म्हणजे 10ला झोपले ना तर 4 वाजेपर्यंत ती झोप पूर्ण झालेली असते. मग त्यांना 4 पासून जाग येते, करायचं काय कळत नाही. पण मग अशा वेळी जर त्यांनी नामस्मरण केलं किंवा काही भीमरूपी स्तोत्र म्हटलं तरी त्यांना झोप लागू शकते. पण हे सुचायलाही वेळ लागतो ना. म्हणजे त्यावेळेला हे करायचंय ते करावं असं वाटत नसतं. मग काय करायचं असं बरेच आजी आजोबा विचारतात. तेव्हा आपण त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही तेव्हा डीप ब्रिदिंग करा. किंवा काही आजी आजोबा सांगतात की आम्ही तेव्हा व्यायाम थोडा करतो, म्हणजे घरात फेऱ्या मारतो किंवा घरगुती काही गाणं असेल तर ते गुणगुणतो किंवा ते केल्यावर झोप लागतोय का बघतो किंवा 1 ते 20 आकडे मोजतो तरी पण आम्हाला झोप येत नाही. हेच त्यांचं म्हणणं असतं की म्हणजे एकदा पहाटे जाग आली ना की ते फ्रेश असतात, मग ते त्यांचं आवडतात. हे सगळं होतं त्या निद्रा देवीची आराधना करणं, म्हणजे तिने यावं आणि आपल्याला सुखाची झोप लागावी, यासाठी काय उपाय सांगशील? झोप लागणं हे ब्लेसिंग आहे मी म्हणते. हे झोप येणं इतकं महत्वाचं आहे की प्रत्येकाचे डीप स्लीपचे प्रकार वेगवेगळे आहेत. आता झोप येणं ह्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे आपण झोपतो तेव्हा मनातले विचार बाजूला ठेवायचे. मनातले विचार बाजूला ठेवले की आपल्याला झोप लागू शकते, पण हे सांगणं सोपं आहे, करणं कठीण. खरंच. पण त्याच्यासाठी आपण जेव्हा आपण झोपतो तेव्हा दिवसभर आपलं शेड्यूल नीट ठेवायचं. दिवसभरात पाणी व्यवस्थित घ्यायचं. सकाळी उठल्यावर पहिले सूर्यप्रकाशामध्ये 15 ते 20 मिनिटं फिरायचं. म्हणजे ती एनर्जी तिथनं बूस्ट होते आपली, म्हणजे एक पॉझिटिव्ह ऑरा आपला तयार व्हायला सुरुवात होते. बरोबर. 4 वेळा काहीतरी आहार घ्यायचा, म्हणजे
नाश्ता करायचा, जेवण घ्यायचं, दुपारी काहीतरी खायचं, रात्री काहीतरी खायचं. म्हणजे 4ही वेळा ते एनर्जी आपली व्यवस्थित मेंटेन राहून जेवण रात्री वेळेवर घेतलं की पचन नीट होऊन आपल्याला शांत झोप यायला नक्की मदत होऊ शकते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला जेव्हा झोप लागतेय तेव्हा आपल्याला बरेच सिम्पटम दिसतात की आता आपल्याला झोप यायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपल्याला अशी ग्लानी यायला लागते, तर तेव्हा लगेच झोपायचं. ते ऐकलं पाहिजे शरीराचं हा, की की आता जेव्हा आपल्याला झोप आली तेव्हा झोपायला जायचं. किंवा घरगुती काही उपाय असतात की आता अभ्यंग सांगितलंय की पादाभ्यंग, की पायाला तुम्ही असं मस्त तेल चोळा, म्हणजे त्यामुळे तुमच्या पायामधली जी उष्णता आहे ती निघून जाते, शरीरातली उष्णता पायाकडून आपल्याला शांत झोप येते. ते एक महत्वाचं आहे. किंवा आपण डोळ्यांचे व्यायाम करायचे, डीप ब्रिदिंग करायचं, ओंकार साधना करायची, किंवा भीमरूपी आहे ते आपण ऐकू शकतो, किंवा जायफळ थोडंसं जरी दुधातनं घेतलं तरी शांत झोप लागते. पण काही जणांना जायफळाने पण काही उपयोग होत नाही. आणि मग बऱ्याच वेळेला बाहेर आपण ॲलोपॅथीच्या किंवा कुठल्याही रासायनिक गोळ्या झोपेच्या आपल्याला गोळ्या घ्यायला घेतो. लागतात, कारण तो मानसिक ताण त्यांचा कमीच होत नाही. म्हणजे डोळे बंदच होत नाहीत, किती झाले तरी उघडे राहतात. आणि जर असं एखाद्या माणसाला खूप त्रास झाला तर त्याच्यासाठी ते फार अत्यंत चुकीचं असतं ना. त्यामुळे योग्य वेळी योग्य चिकित्सा करणं खूप महत्वाचं असतं. आणि त्याचबरोबर आपण काही सूप्स आहेत ती आहारात ठेवू शकतो, किंवा आपण ड्रायफ्रुट्स आहेत ती आहारात घेऊ शकतो, की त्यांनी आपलं बृहण होतं, पोट भरतं आणि मग शांत झोप लागते. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला सकाळी आपण ड्रायफ्रुट्स वगैरे खातो, जशी थोडे रात्री पण झोपताना घेतले तरी आपलं एक पोट भरल्यासारखं वाटतं. काय खाता येईल रात्री झोपताना मग? म्हणजे एनी टाईप ऑफ ड्रायफ्रुट्स पाण्यात भिजवून थोडेसे, अगदी जास्त प्रमाणात नाही, थोडेसे जरी घेतले ना तरी पण कसं पोट भरतं ना. जर पोट उपाशी असेल तरी पण झोप लागत नाही, भूक लागते. आणि अरबट चरबट काही खाण्यापेक्षा जे पौष्टिक आहे आपल्यासाठी ते खाल्लेलं कधीही चांगलं असतं. किंवा आपण असं आपण म्हणतो ना की एक अंगाई गीत पूर्वी ऐकलं जायचं, तसं काही एक सॉफ्ट म्युझिक ऐकलं तरी आपल्या ब्रेन मध्ये, जो ब्रेनचा ईईजी असतो तो आपण बघितला तर त्याच्यामध्ये बरेच चेंजेस झालेले असतात. जर आपण नामस्मरण केलं तर तो ग्राफ आपला बदलतो, शांत होतो. तर आपण जे ड्रायफ्रुट्स आहेत ते घेऊ शकतो, की त्यांनी पोट भरतं चांगलं आणि मग त्यामुळे आपल्याला शांत झोप लागू शकते. किंवा आपण जे अभ्यंग म्हटलं की अंगाला तेल लावायचं, की खोबरेल तेल साधं जरी चोळलं तरी झोप येते. किंवा मंद गाणं ऐकायचं, की अंगाई गीत आहे. किंवा आज जे न्यूरोसायन्स काय सांगतं की आपण एखादं नामस्मरण केलं किंवा एखादं स्तोत्र म्हटलं आपल्या ब्रेनचा ईईजी बदलतो, म्हणजे तो ग्राफ असतो ना तो एकदम शांत होतो. एखादं गाणं ऐकतो, म्हणजे सुरुवात असतो तशी केलीच की ते आपण मंद गीत जे आहेत, काही राग आहेत की जे ऐकल्यावर आपल्याला झोप येऊ शकते, ते ऐकल्यावर आपल्याला शांत झोप येते. म्हणजे डोळे आपोआप आपले मिळतात, की तेव्हा आपलं मन शांत होतं आणि मग आपल्याला झोप येत असते. तर असे काही आपण आपल्या एक लाईफस्टाईल आपण जर मेंटेन केली ना तर आपल्याला झोपेचा त्रास होऊ शकत नाही. पण मेनोपॉझल पिरियड किंवा काही गंभीर व्याधी झालेले व्यक्ती, किंवा सतत ज्यांना कामाचं खूप स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, किंवा ज्यांच्या मनामध्ये अँझायटी, डिप्रेशन आहे, या पेशंट्सना झोप यायला खूप वेळ लागतो. आणि ह्यांच्यावरती काउन्सिलिंग ही एक चिकित्सा आहे. एक स्पर्श आईचा किती महत्वाचा असतो. बाळ असतं ते आईच्या कुशीत झोपतं निशांत, म्हणजे एकदम शांत होऊन त्याला झोप लागते, कारण तो स्पर्श महत्वाचा असतो. आणि म्हणून आई वडिलांचं आपल्या मुलांवर लक्ष असणं खूप महत्वाचं आहे. जर त्यांनी रात्री झोपताना कसा हात जरी फिरवला तरी आपल्याला त्या स्पर्शाने झोप येते. आपण बाळाला थोपटतो कारण ती लय असते, त्या लयीमुळे आपल्याला झोप येत असते. आणि तो स्पर्श असतो त्यामुळे ती झोप त्याला शांत लागते. म्हणजे मनाला शांत करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की बाबा रिलॅक्स मी आहे, काही काळजी करू नको, हे जेव्हा इनर माइंड मध्ये जाईल तेव्हा आपोआपच रिलॅक्स होईल. किंवा आपली जी झोपायचा आपला जो बेड आहे तो नीट अँड क्लीन हवा, ती चादर टोचणारी नको, घाम ऍब्झॉर्ब करणारी हवी. आपलं प्रत्येकाचं पण एक पांघरून फेवरेट असतं. बऱ्याच लहान मुलांना सवय असते एखादा टेडी बिअर किंवा काहीतरी असं जवळ घेऊन झोपतात, कारण त्यांना सिक्युअर्ड वाटतं. इनसिक्युरिटीज मनात आल्या की झोप उडली. झोप अतिशय महत्वाची आहे, म्हणजे आधारस्तंभ आहे. जर तुम्हाला तुमचं आयुष्य छान जगायचंय, फ्रेशली जगायचंय, पूर्ण आयुष्य निरोगी राहायचंय, झोप अत्यंत महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं दिनचर्या नीट फॉलो करायला हवी. सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही काय करताय ह्याच्यावर तुमची झोप अवलंबून आहे. आणि ती झोप घेणं याच्यासाठी तुम्ही कायम प्रयत्नशील असायला हवं. म्हणजे झोपेचं शेड्यूल काही झालं तरी बदलायचं नाही. नाईट शिफ्ट असतील तर तेव्हा आपण गरम पाण्याचा उपयोग करू शकतो. नाईट शिफ्टला जाऊन आलात की तुम्ही गरम पाणी प्यायचं आणि मग झोपायचं, म्हणजे वातप्रकोप होत नाही किंवा कफ प्रकोप होत नाही.
आणि त्या व्यक्तीने आठवड्यातनं एकदा तरी अंगाला तिळाचं तेल लावून मसाज करायचा, की म्हणजे नाईट शिफ्टमुळे होणारे दुष्परिणाम कमी होतात आणि हळूहळू, कारण त्यांना झोप येत असते, फक्त झोप अवेळी घेतल्यामुळे त्यांना त्रास होतो. काही लोक बघ ना, पाय असे वाकडे तिकडे करून झोपतात, कळलं का? प्रत्येकाची झोपायची स्टाईल वेगळी आहे. काही जण झोपेत घोरतात, काही जण पोटावर झोपतात, काही जण पाठीवर झोपतात. सो एव्हरीबडी स्लीप्स अकॉर्डिंग टू हिज कम्फर्ट लेवल, म्हणजे त्याचे मसल्स कसे सेफ होतात. आता बाळ जेव्हा पोटात आईचे असतं तेव्हा आई पोटावर झोपू शकत नाही, तेव्हा ती पाठीवरच झोपते. सो कसं झोपता, तुमची पोझिशन मॅटर करते. काय कपडे घालून झोपतात, म्हणजे आयुर्वेद म्हणतं की हलके म्हणजे असे मोकळे ढाकळे सैल कपडे घालून झोपायला हवं. किंवा रात्री कोणत्या वेळी झोपता, कधी उठता, तुमचे गॅजेट्स किती लांब ठेवता, तुमच्या मनातले विचार कसे कमी करता. रात्री झोपताना तुम्ही पायावर पाणी घेऊन झोपायला पाहिजे, की त्यामुळे तुम्हाला स्वप्न पडत नाही. सो हे सगळं मॅटर करतं. कारण आणि हे सगळं जर तुम्ही केलं तर तुम्हाला झोप येणार आहे. कारण आपण सतत ना असा विचार नाही करू शकत ना, की हे केलं तर मला हे होणार आहे का, मी हे खाऊ का, मला हे होईल का. नाही, तुम्ही तुमचं छान आयुष्य जगा. प्रत्येक वेळी ना हे केलं तर हे होईल का असा विचार करू नका. पण एखाद्या गोष्टीने जर तुम्हाला त्रास होत असेल ना, तर त्याचा अभ्यास नक्की करा, की मला कधी झोप येत नाही, म्हणजे पाळीच्या आधी झोप येत नाही का, मग मेनोपॉजशी रिलेटेड आहे का, हार्मोनल इम्बॅलन्स आहे. आणि जर तुम्हाला 2 ते 3 महिने सलग झोप येत नाहीये, तर मग तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्कीच घ्या. बरोबर. सो मानसी, जाता जाता छान झोप येण्यासाठी काय टिप्स देशील आपल्या दर्शकांना? मनातले सगळे विचार बाजूला ठेवून बेडवर झोपायला या. तुमचं अंथरूण तुम्ही व्यवस्थित क्लीन करून घ्या. थोडीशी जायफळाची पूड जी असते ना, ती तुम्ही दुधातनं घ्या. अगदी 1 चमचा दूध, थोडंसं जायफळ. जायफळ हे निद्रा येण्यासाठी मदत करतं. पायाला काशाच्या वाटीने थोडंसं तुम्ही तूप चोळा किंवा तेल चोळा. शरीरातली उष्णता कमी होते, शांत झोपेला मदत होते. मंद गीत ऐका किंवा तुम्ही शांत लाईन डाऊन पोझिशन मध्ये ध्यान करा. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं महत्वाची पायरी म्हणजे मोक्ष असते. मनुष्य जन्माचं सार्थक म्हणजे मोक्ष आहे. सो नामस्मरण करायला वेळ कधी मिळतो तर तेव्हा तेव्हा तुमचं ध्यान झालं पाहिजे. तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीच्या नामस्मरणाचा तुम्ही जप करू शकता किंवा भीमरूपी सारखं जे स्तोत्र आहे ते तुम्ही म्हणू शकता, की त्यांनी तुमच्या मनामधली विचार थांबतात. कारण आपण त्या स्तोत्रामध्ये एकवटतो. किंवा ओंकार साधना करू शकता किंवा काही गोष्टी डोळ्यापुढे इमॅजिन करू शकता. जसं की तुम्ही तुमच्या आईच्या कुशीत झोपलायत किंवा तुम्हाला ज्या गोष्टी खूप छान वाटतात, की जे तुम्हाला अचीव करायचंय ते बघितलं ना तरी हॅपी हार्मोन्स राहून तुम्हाला शांत झोप लागते. किंवा काळोख करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे काळोख असेल आजूबाजूला तरी झोप येते. किंवा आवाज येत नाहीये ना, म्हणजे खिडक्या लावून घ्या तरी शांत झोप लागते. किंवा एअरी आहे ना बघा, की पंखा व्यवस्थित लावलेला आहे ना, किंवा बदाम जे आपल्या घरी असतात ते बदाम थोडेसे किसून थोडंसं दूध असं एकत्र घेतलं किंवा त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर घातली तरी शांत झोपायला मदत होत असते. पण तुम्हाला जर शांत झोप लागत नसेल तर तुम्ही वेळेत त्याच्यावर ट्रीटमेंट घ्या. कारण अनिद्रा किंवा इन्सोम्नियाची सुरुवात झाली की मग त्याचे पुढे दुष्परिणाम खूप वाईट दिसून येतात. त्यामुळे झोप अत्यंत महत्वाची आहे आणि ती वेळेत घ्यायला पाहिजे, वेळेत उठायला पाहिजे. आणि झोप येत नसेल तर काय करायचं याच्यासाठी तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये याच्या खाली तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला विचारू शकता. तर झोपेशी रिलेटेड खूप सारे प्रश्नांची उत्तरं मानसी आज तू खूप छानरित्या कव्हर केलीस. आणि स्टील तू सांगितलंस की अजूनही कोणाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पोचवा. डॉक्टर मानसी त्याच्यानुसार वेळ देतील आणि प्रश्नांची उत्तरं पण देण्याचा प्रयत्न करतील. डॉक्टर मानसी वारंवार पुण्यातही येत असतात. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर त्यांना व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि तुमचे जर काही गंभीर प्रश्न असतील तर त्या ऑलवेज रेडी असतात सॉल्व्ह करायला. आणि अजून एक महत्वाचं, तुला या एपिसोडचा शेवट करण्याआधीच सगळ्यांसमोर तुझ्याकडनं प्रॉमिस घेते की अजून खूप काही तुझ्याकडनं ऐकायचंय. त्यामुळे एका एपिसोड पुरतच नाही तर वारंवार तू आम्हाला मार्गदर्शन करायला. वेगवेगळे प्रश्न असतील, वेगवेगळे टॉपिक असतील, त्यानुसार आपल्याला जमेल ते आपण नक्की कव्हर करू. सो आज तू ऑल टुगेदर फ्रॉम मुंबई टू पुणे खास आलीस आणि इतकी छान माहिती दिलीस त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि पुन्हा नक्कीच भेटूयात. तर मंडळी, आजच्या एपिसोड मधनं मी अनुष्का डॉक्टर मानसीसह आपला निरोप घेते. नमस्कार. तर हा होता आजचा झोपेविषयीचा एपिसोड. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे विषय घेऊन मी भविष्यात आपल्याला भेटणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला एक करायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा एपिसोड तुमच्या झोप येणाऱ्या आणि न येणाऱ्या
सगळ्यांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन व्यक्तीसोबत. तोपर्यंत नमस्कार.